रायगड जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची सभा खासदार सुनील तटकरे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. समाजसेवक रवींद्र मोरे यांची अनुसूचित जातीचे प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली. यावेळी रवींद्र मोरे यांनी माणगाव तालुक्यातील विविध समस्यांचे प्रश्न उपस्थित केले. पल्लवी मोरेच्या हत्याकांडातील आरोपीला फाशी द्या, तसेच खांडपाले बौद्ध वस्तीच्या रस्त्यांमधील अतिक्रमण काढून टाका, अन्यथा 4 मे रोजी माणगाव तहसील कार्यालयासमोर सनदशीर मार्गाने बौद्ध समाज उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. वडपाले गाव, या वडपाले गावामध्ये बौद्धवाडी आहे. जवळजवळ 40 ते घरं आहेत, परंतु जाणारा मार्ग गेल्या अनेक वर्ष तिथं घर वगैरे बांधली, परंतु आता त्या ठिकाणी कुठलंही वाहन मोठं जात नाही आहे. तर त्या ठिकाणी ग्रामपंचायतकडून 2016-17 पासून त्याला निवेदन देऊन त्यांना ग्रामपंचायत स्तरापासून त्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा पत्रावर केलेलं प्राणसाहेब तहसीलदार व्हिडिओची ग्रामसेवकला केलेला आहे. तरी सुद्धा ते अतिक्रमण तोडलं जात नाही आहे. माझी विनंती आहे की त्या ठिकाणी पोलीस प्रशासन घेऊन प्रोटेक्शन घेऊन ते तोडण्यात यावं. दुसरा विषय असा आहे की साहेब, ज्या ठिकाणी माणगाव तालुक्यातील हत्याकांड झालं, महिला हत्याकांड, आणि त्या वडगाव गाव गोरेगाव विभागातील त्या वडगाव गावामध्ये हत्याकांड झाल्यावर त्या हत्याकांडाचा आरोपीला तात्काळ 4-5 दिवसामध्ये ह्या रायगड जिल्ह्याच्या एसपी मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमनी त्वरित अटक केल्याबद्दल पहिला मी त्यांना असं बहुजन समाजावतीने अभिनंदन करतो. आणि त्या आरोपीला जास्तीत जास्त सजा व्हावी. त्या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदय अक्षय तटकरे पण भेट देऊन आलेले आहेत. त्या पीडित महिलेच्या परिवाराला सामाजिक विभागाच्या माध्यमातून अर्थसहाय्याची मदत व्हावी, अशा प्रकारचे साहेब माझी एक विनंती आपल्याला अध्यक्ष महोदयांना आहे. आपण अधिकारी म्हणून जी कारवाई करण्यात अन्यथा बौद्ध समाज त्या खांडपाले गावामध्ये 4 तारखेला उपोषणाला बसण्याची वेळ येऊन देऊ नये हे मी आपल्या